जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांना चैतन्य आत्मा या चॅनलचा हार्दिक नमस्कार। आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात हार्दिक स्वागत। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 207, वार आहे रविवार व तारीख आहे 26 जुलै 2026। या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात सध्या आपण सार्थ श्री दासबोध या समर्थ श्री रामदास स्वामी लिखित महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजच्या वाचनास आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांच्या गुरुवंदनाने सुरुवात करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना
भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयांचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील देव शोधनाचा ह्या 6व्या दशकातील मायोद्भव निर्धारण या 3ऱ्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले होते. आज आपण त्यापुढे ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 37 या 7 ओव्यांचे वाचन करणार आहोत. ओवी क्रमांक 37 ही या समासातील शेवटची ओवी आहे, हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावे. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ 30 या अंकानंतर तत्वांमध्ये मी पण गेले या शब्दांनी 31व्या ओवीस सुरुवात होते. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास सुरुवात करीत आहोत. तत्वांमध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजची उरले. सोहम भावे प्रत्यया आले आत्म निवेदन. आत्मनिवेदन होता देवा भक्तांशी ऐक्यता, साचार भक्त विभक्तता सांडून झाला. निर्गुणास नाही जन्म मरण, निर्गुणास नाही पाप पुण्य, निर्गुणी अनन्य होता आपण मुक्त झाला. तत्वी वेटाळून घेतला प्राणी संशयी बुडाला. आपणांस आपण भुलला कोहम म्हणे. तत्वी गुंतला म्हणे कोहम, विवेक पाहता म्हणे सोहम. अनन्य होता अहम सोहम मावळली. या उपरी उर्वरित तेची स्वरूप संत, देही असोनी देहातीत जानिजे ऐसा. संदेह वृत्ती तेन भंगे, मनोनी बोली लेची बोलावे लागे. आम्हास हे घडले प्रसंगे श्रोती क्षमा केले पाहिजे. इति श्री दास बोधे गुरु शिष्य संवादे मायोद्भवना समास तृतीय. जय जय रघुवीर समर्थ. आता या 7
ओव्यांचा मराठीतील अर्थ आपण जाणून घेणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील शेवटून दुसरी ओळ 31 या अंकाने तत्वे लय पावली या शब्दांनी आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करीत आहोत. तत्वे लय पावली त्याबरोबरच मी पणही गेले, तर मग निर्गुण तेवढे सहजच बाकी उरले आणि तेच मी या भावनेने आत्मनिवेदनाचा अनुभव आला. आत्मनिवेदन झाले की देवभक्तांची एकरूपता होते व तो विभक्तता म्हणजे वेगळेपणा टाकून खराखुरा भक्त एकरूप होतो. निर्गुणाला जन्म मरण व पापपुण्य काही नाही. त्याच्या ठिकाणी अनन्य म्हणजे एकरूप झाला की आपण मुक्त होतो. अशी अनन्यता हीच सायुज्य मुक्ती. तत्वांनी वेढले की प्राणी संशयात घोटाळून भ्रमात पडून त्यास आपल्या खऱ्या स्वरूपाची भूल पडते व मी कोण कोहम म्हणू लागतो. तत्वांत गुंतला आहे, देहबुद्धी आहे तोपर्यंत कोहम मी कोण असे म्हणतो. तोच विवेक करून देहांता सुटली की सोहम निर्गुण ब्रह्म परमात्मा मीच असे म्हणू लागतो आणि ब्रह्मस्वरूपी अनन्य निर्गुण ब्रह्माशी अनन्य समरस झाला की अहम सोहम ही दोन्ही नाहीशी होतात. यानंतर जे उर्वरित राहते तेच संत शाश्वत स्वरूप ब्रह्मच होय. देहामध्ये असून देहातीत आहे असा जनांस प्रत्यय येतो. संशयाची मी कोण ब्रह्म कोण इत्यादिकांची निवृत्ती होत नाही. श्रोत्यांस पुन्हा पुन्हा मी कोण ब्रह्म कोण व त्याशी अभिन्न व्हावयाचे कसे असा संदेह पडतो. म्हणूनच एकदा सांगितले तेच पुन्हा सांगावे लागते. आता आम्हासही प्रसंगानुसार तसे करावे लागले. ह्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. इति श्री दशक 6 समास 3. येथे 6व्या दशकातील तिसरा समास समाप्त होत आहे. आता आपण कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका
सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपण सर्वांनी आपला वेळात वेळ काढून ग्रंथाच्या या भागात ग्रंथ वाचनाच्या या भागात उपस्थित राहिल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.